नमस्कार. आजच्या शिवचरित्र कथेला आपण सुरुवात करूयात. महाराजांचे हे कठोर कैदेतून बेमालूमपणे निसटणे हा जगाच्या इतिहासातील एक विलक्षण चमत्कार आहे. महाराज जर त्याच दिवशी निसटले नसते तर काय झाले असते? त्याच दिवशी ते निसटले हा केवळ योगायोग होता का? कदाचित कुणी म्हणेल की महाराजांना झालेला हा ईश्वरी साक्षात्कार होता. पण नेमके त्याच दिवशी 17 ऑगस्ट निसटून जाण्याचे महाराजांनी तडकाफडकी ठरवले आणि ते पसार झाले. यांच्या पाठीमागे मराठी हेरांची करामतच असली पाहिजे. त्याशिवाय हे घडलेले चित्तथरारक नाट्य बुद्धीला उमगत नाही. पण सुमारे 23 ऑगस्ट म्हणजे सुटकेनंतर एक आठवड्याने मोगलांच्या टेहळ्यांना अर्धवट जळून विझून गेलेले पेटाऱ्याचे अवशेष त्या माळावर आढळले. त्यावरून त्यांचीही खात्री झाली की शिवा पेटाऱ्यातून पसार झाला आणि त्याने पेटारे जाळून टाकले. अशाच पद्धतीने सुटून जाण्याची महाराजांची कल्पना मात्र त्यांच्या पूर्वतयारीवरून आग्र्यात तयार करून घेतल्याचे दिसून येते. महाराज आपल्या बरोबरच्या मराठी साथीदारांसह नरवरपासून पुढे सटकले तेव्हा नरवरच्या मोगली ठाणेदाराला महाराजांनी आपल्याला मिळालेली दक्षिणेत घरी जाण्याची परवानापत्रे दाखवली. त्या ठाणेदाराने महाराजांना सोडून दिले. ही पत्रे म्हणजे महाराजांनी तयार करून घेतलेली बनावट परवानापत्रे होती. महाराज आग्र्याहून एकदम दक्षिणेच्या मार्गाला न लागता ते उलटे उत्तरेकडे म्हणजेच मथुरेकडे दौडत गेले. ही त्यांची दौड एकूण 60 किलोमीटरची होती. मथुरेत मोरोपंत पिंगळे यांची सासूरवाडी होती. मोरोपंतांच्या पत्नीचे बंधू तेथे राहत होते. महाराजांना ते माहिती होते. राजगडापर्यंतची दौड चिरंजीव शंभूराजांना झेपणार नाही म्हणून शंभूराजांना मोरोपंतांच्या मेहुण्याच्या घरी छपून ठेवायचे आणि आपण मराठी मुलखाकडे नंतर दौडायचे हा महाराजांचा आराखडा होता. त्यामुळे महाराजांनी दौड 120 किलोमीटरने आणि वेळ जवळजवळ 10 तासांनी वाढणार होती. तरीही शंभूराजाकरिता त्यांनी हे महागाईचे गणित पत्करले. मथुरेपर्यंतचा प्रवास ऐन काळोख्या रात्री दौडत करावा लागला. शंभूराजाचे वय यावेळी फक्त 9 वर्षाचे होते. या 9 वर्षाच्या मुलाला मोरोपंतांच्या मेहुण्याच्या स्वाधीन करून महाराज अगदी त्वरित दक्षिणेच्या मार्गाला लागले. शंभूराजांच्या सांगाती महाराजांनी बाजी सर्जेराव जेधे देशमुख यांना ठेवले. दक्षिणची दौड सुरू झाली. महाराज नरवरला पोहोचले. तेथे मोगलांचे लष्करी गस्तीचे ठाणे होते. या ठाणेदाराची महाराजांनी मुद्दाम धावती भेट घेतली. त्यांनी आपल्या जवळची दस्तके परवानापत्रे त्याला दाखवली. ठाणेदाराला प्रत्यक्ष शिवाजीराजांना पाहून काय वाटले असेल? तो भयंकर शिवा आपल्यासमोर 5-25 मराठी सैनिकांनिशी उभा आहे. तो विस्मित झाला, गोंधळला, भारावला, क्षणभर घाबरला. तो भयंकर शिवा आपल्याला दस्तके दाखवून आपल्या परवानगीनेच जातो आहे या सुखद जाणीवेने आनंदला. काय झाले असेल त्याचे? त्याने महाराजांना पुढे जाण्यास म्हणजेच झपाट्याने पसार होण्यास मोठ्या आदबशीरतेने परवानगी दिली. महाराज नरवरवरून निसटले. ते स्वतःहून या ठाणेदाराला दस्तके दाखवून पसार झाले. यात त्यांचा मिश्कील थट्टेखोर स्वभाव दिसून येतो. ही थट्टा प्रत्यक्ष औरंगजेबाचीच होती. तसेच झाले. महाराज दिनांक 17 ऑगस्टला संध्याकाळी पसार झाले. त्यावेळी त्यांच्या शामियान्यात हिरोजी फर्जंद स्वतः महाराज म्हणून शाल पांघरून झोपला. सुमारे 5-6 मावळे चिंताग्रस्त चेहऱ्यांनी भोवती होते. थोड्याच वेळाने चिंताग्रस्त चतुर उठले आणि शामियान्याच्या दारावर असलेल्या मोगली पहारेकऱ्यांना आम्ही महाराजांची औषधं आणावयास जातो असे सांगून बाहेर पडले. अशा प्रकारचा औषधासाठी जाण्या येण्याचा रिवाज रोजच चालू होता. त्यामुळे हे लोक जात आहेत ते नेहमीप्रमाणे औषधं घेऊन परतही येणार आहेत अशी स्वाभाविकच पहारेकऱ्यांची कल्पना झाली. आणखी थोड्या वेळाने हिरोजी फर्जंद भोसले हा हळूच पलंगावरून उठला. त्याने याही घाई गर्दीत गंमतच केली. त्याने त्या पलंगावर कोणीतरी माणूस म्हणजे शिवाजी महाराज झोपले आहे असे भासावे म्हणून उशाशी एक छोटेसे गाठोडे ठेवले, मध्ये लोड ठेवला आणि पायाच्या बाजूला 2 जोड उभे करून ठेवले आणि यावर शाल पांघरली. अगदी साक्षात शिवाजीराजे गाढ झोपल्यासारखे वाटावे अन स्वतः तंबूच्या बाहेर निघाला. त्याने दारावरच्या पहारेकऱ्यांना साळसूदपणे सांगितले की मघा माणसं औषधं आणायला गेली. ते अजून का येत नाहीत ते पाहून येतो. हिरोजीही निसटला. आता त्या शामियान्यात कोणीही नव्हते. सगळे पसार. दुसरा दिवस उजाडला आणि बोभाटा झाला. एकच कल्लोळ उसळला. फौलादखानाला तंबूत चिटपाखरूही दिसले नाही.
पलंगावर एक गाठोडे, एक लोड आणि 2 जोडे शालीखाली गाढ झोपलेले आढळले. ते पाहून फुलादखानाची काय अवस्था झाली असेल. तो विरघळला की गोठला. त्याला शिवाजीराजांचा आणि औरंगजेबाचाही चेहरा आलटून पालटून दिसू लागला असेल का? आपण जिवंत असूनही ठार झालेलो आहोत याचा साक्षात्कार झाला असेल का? केवढी फजिती! एवढ्या प्रचंड पहाऱ्यातून अखेर तो शिवा आपली थट्टा करून पसार झाला. आता त्या औरंगजेबापुढे जायचे तरी कसे? त्याला सांगायचे तरी काय? काय अवस्था झाली असेल फुलादखानाची! औरंगजेबाचे भयंकर क्रूर जल्लादही हे सारं समजल्यावर खळखळून पोट धरून हसले असतील. महाराज निसटल्यापासून जवळजवळ 12 तासांनी फुलादखानाला हा भयंकर प्रकार लक्षात आला. रामसिंगला धावत जाऊन फुलादाने ही भयंकर वार्ता सांगितली. रामसिंग म्हणाला, शिवाजीराजे गायब झाले, पण सारी जबाबदारी तुमच्यावरच होती. या क्षणी शिवाजीराजांनी आग्रह धरून जामीनपत्र आपणास का रद्द करावयास सांगितले याचा बोध रामसिंगला झाला. नरवरच्या ठाणेदाराने आग्र्यास बादशहाकडे पत्र पाठवून कळवले की हुजूर जिल्हे-इलाही बादशहाचा हुकूम पावला. परवानापत्र असणाऱ्यांनाच दक्षिणेकडे जाऊ द्यावे. इतर कोणालाही जाऊ देऊ नये. या आपल्या हुकुमाची अंमलबजावणी मी आधीपासूनच करीत आहे. कोणालाही दस्तकाशिवाय आम्ही जाऊ देत नाही. त्यांच्यापाशी बादशाही परवान्याचे दस्तक होते, म्हणूनच आम्ही त्यांना जाऊ दिले, नाहीतर त्यांनाही अटकाव करणार होतो. ठाणेदाराचे हे पत्र औरंगजेबाला मिळाले. तो सुन्नत झाला. काय बोलणार? एका प्रकारे ठाणेदार या पत्राने बादशहाला कळवत होता की हुजूर, आपण काळजी करू नये. आपल्या दस्तकाप्रमाणेच शिवाजीराजांना आम्ही सुखरूप मार्गी लावले. सुन्न झालेल्या औरंगजेबाने ठाणेदाराच्या पत्रावर फक्त 3 अक्षरात फारसीमध्ये स्वतः शेरा मारला आहे. नरवरचा हा ठाणेदार बेवकूफ आहे. औरंगजेबाने ताबडतोब आग्रा शहरात लष्कर घातले आणि शहराची कसून झाडाझडती सुरू केली. त्याला एकच आशा वाटत होती की तो शिवा नक्कीच आग्र्यातच लपून बसलेला असेल. तो या झडतीत सापडेल. ही झडती 3 दिवस 18 ते 20 ऑगस्टपर्यंत सतत चालू होती. शिवा सापडला नाही. पण दुर्दैवाने 20 ऑगस्ट रोजी महाराजांचे 2 वकील सापडले. रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर. हे दोन्हीही वकील कसे काय सापडले कोण जाणे, पण या दोघांचे औरंगजेबाने महाराजांचा पत्ता काढण्यासाठी अतोनात हाल केले. त्या हालांना सहन केले, पण शिवाजी महाराजांच्याबद्दल एका अक्षरानेही माहिती सांगितली नाही. औरंगजेबाने महाराजांचा शोध घेण्याचा सतत प्रयत्न केला, पण तो व्यर्थ गेला. महाराज आणि त्यांची सर्व सवंगडी स्वराज्यात येऊन पोहोचले. अडकले फक्त 2 वकील. ते हाल सहन करीत होते. औरंगजेबाने दक्षिणेत दिलेरखानाच्या छावणीत असलेल्या नेताजी पालकरास ताबडतोब कैद करून आग्र्यास पाठवण्याचा गुप्त हुकूम दिलेरला पाठवला. वास्तविक नेताजी शाही चाकर बनला होता. महाराजांच्या सुटकेशी त्याचा काहीही संबंध नव्हता. तरीही त्याला दिलेरने शाही हुकुमाप्रमाणे धारूरच्या किल्ल्यात अचानक कैद केले. त्याच्याबरोबर त्याची एक बायको, मुलगा जानोजी आणि काका कोंडाजी पालकर यांनाही कैद करण्यात आले आणि आग्र्यास रवाना करण्यात आले. या सर्व पालकरांना बादशहाने पाठवले. नेताजीचे नवे नाव ठेवण्यात आले मोहम्मद मुर्शिद कुली खान. महाराज सुटल्यापासून 25व्या दिवशी 12 सप्टेंबर 1666 या दिवशी राजगडास येऊन पोहोचले. हजार दिवाळी दसऱ्यांचा आनंद राजगडावर राजापूरच्या गंगेसारखा एकदम उसळून आला. त्या आनंदाला सीमा नव्हती. यावेळी घडलेली एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. महाराज आग्र्याहून सुटले 17 ऑगस्ट रोजी. त्याच्या आधी 2च दिवस म्हणजे 15 ऑगस्ट रोजी जिजाऊसाहेबांनी सैन्य पाठवून कोल्हापूर परगण्यातला रांगणागड हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला होता. ही घटना केवढी विलक्षण आहे. शिवाजीराजे मृत्यूच्या दाढेत आग्र्यात असतानाच इकडे महाराष्ट्रात त्यांची आई आणि मावळी सवंगडी एक अवघड मोहीम फत्ते करीत होते. महाराज 6 महिने स्वराज्यात नव्हते. महाराज मृत्यूशीच आग्र्यात जणू लपंडाव खेळत होते. या कालखंडात स्वराज्यातील वीतभरही भूमी शत्रूच्या ताब्यात गेली नाही. एकही फितूर निर्माण झाला नाही. कारभार बेशिस्त नाही. उलट स्वराज्य एका जबरदस्त किल्ल्याने वाढलेच. राष्ट्रधर्माचा हा मूर्तिमंत साक्षात्कार
या साऱ्या प्रकरणात मिर्झा राजे, कुंवर रामसिंग व त्यांचे कुटुंब भयंकर औरंगजेबी कोपात भाजून निघाले. या साऱ्या प्रकरणाचा धक्का बसून मिर्झा राजे बुऱ्हाणपूर येथे मरण पावले. औरंगजेबाने उदयराज मुन्शी यांच्या मार्फत मिर्झा राजांवर विषप्रयोग करून त्यांना ठार मारले, असा किरत सिंगने उदयराजवर आरोप केला. उदयराज स्वतः धर्मांतर करून मुसलमान झाला. रामसिंगला बादशहाने दरबार बंद केला. एवढे सगळे होऊनही रामसिंग बादशहाचा निष्ठावंत सेवकच राहिला. रामसिंग संस्कृत भाषेचा पंडित होता.